नमस्कार, मी विजय बारसकर आणि आपण पाहता नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. आसाममध्ये भयानक पूरस्थिती, 69 लोकांचा मृत्यू तर लाखो लोक बेघर. डोंगराळ भागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे ते पाणी एकत्र येऊन ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्यांवर ते पाणी जमा झाले. डोंगराळ भागात पडलेला प्रचंड पाऊस वेगाने खाली उतरू लागला आणि हे पाणी आसाममध्ये मिळणाऱ्या अनेक उपनद्यांमध्ये एकत्र झालं. काही तासातच या नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या मर्यादेपेक्षा वर गेली आणि त्याचा थेट परिणाम ब्रह्मपुत्र नदीवर झाला. ब्रह्मपुत्र जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक. यावेळी तिचं रौद्र रूप संपूर्ण आसामने पाहिलं. नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आणि काही तासातच नदीचं पाणी गावांमध्ये शिरलं. लोकांना काही समजण्याच्या आतच रस्ते, पूल, शेती आणि हजारो घरं पाहता पाहता पाण्याखाली जाऊ लागली. अनेक कुटुंबांनी स्वतःच्या डोळ्यांसमोर आयुष्यभराची कमाई पुराच्या पाण्यात वाहून जाताना पाहिली. पूरप्रवण भागांमध्ये वाढलेली वस्ती आणि बदलत्या हवामानामुळे वाढणाऱ्या अतिवृष्टीच्या घटना या सगळ्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत गेली आणि संपूर्ण आसाम पुराच्या विळख्यात अडकला. आजही लाखो लोक या संकटाचा सामना करत आहेत. या भीषण पुरात 66हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 6 लाखाहून अधिक नागरिक या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. हजारो जनावरे आणि पाळीव प्राणीही या पुरात वाहून गेले. अनेक कुटुंबांनी आपलं घर गमावलं. अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती गमावली. पुराचं पाणी काही दिवसांनी ओसरतं, पण त्याने दिलेल्या जखमा अनेक वर्ष कायम राहतात. काही आपत्ती फक्त बातम्या बनून राहत नाहीत, त्या और ताज़ा रिपोर्ट के अनुसार 68 लोगों से ज़्यादा की मौत हो गई है। ये वीडियो देख के अगर आपकी रूह नहीं कांप गई तो फिर आपके अंदर इंसानियत नहीं। आप कुछ भी मत करिए, लेकिन वीडियो को शेयर करिए।